नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण बुद्धिमत्तामध्ये वर्गीकरण हे प्रकरण आता आपण अभ्यासत आहोत. तर ह्या वर्गीकरणामध्ये तुम्हाला परीक्षेला 5 ते 6 प्रश्न या पद्धतीचे विचारले जाऊ शकतात, ज्याच्यामध्ये 4 प्रश्न हे तुम्हाला संख्येंवर असणार आहेत आणि 2 ते 3 प्रश्न तुम्हाला अक्षरांवर असणार आहेत. तर या प्रकरणाची सुरुवात करत असताना बघा विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला प्रश्न विचारताना कसा विचारला जाईल, तर गटात न बसणारे पद ओळखा. बघा या ठिकाणी हा प्रश्न दिलेला आहे, गटात न बसणारे. हा हा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे आणि त्या पद्धतीनं तुम्ही ते सोडवायचं आहे. बघा आता गटात न बसणारे पद म्हणजे काय, तर तुम्हाला 4 संख्या म्हणजे 4 संख्या किंवा 4 अक्षरे दिली जातील आणि त्या 4 संख्या किंवा अक्षरापैकी एक अक्षर किंवा एक संख्या ही वेगळी आहे आणि राहिलेल्या 3 संख्यांचा एक गट आहे. हे आता विषय आहे. आता बघा इथं पहिला प्रश्न अशा पद्धतीनं आहे की विना, सतार, सारंगी आणि बासरी. बघा आता विना विना माहिती आहे तुम्हाला, विण्याला तार आहे, सतारला पण तार आहे. म्हणजे हे 2 गोष्टी ह्या कशाच्या आहेत, तारेच्या आहेत. आणि बासरीमध्ये तार नाही आहे. तिला आपण तोंडाला हवा द्यावी लागते मग ती वाजते. आणि सारंगीमध्ये सुद्धा कसं आहे, आपल्या इकडं विना आणि सतार या 2 गोष्टी आपल्याला माहीत असतात, पण परीक्षक सुद्धा कन्फ्यूज व्हावी यासाठी वेगवेगळी गोष्ट टाकत असतात. पण आपल्याला माहीत असावं अशा वेळी काय करायला पाहिजे, तर सारंगीमध्ये सुद्धा तार आहे हे जरी आपल्याला माहीत नसलं तरी पण आपल्याला हे पक्क माहिती आहे की बासरीमध्ये तार नाही आहे, ते तंतुवाद्य नाही आहे. पण विना आणि सतार याच्यामध्ये तार आहे, त्यामुळं सारंगीमध्ये पण तार आहे आणि हा तिघांचा एक गट होतोय आणि हे जे आहे बासरी हा पर्याय चुकीचा आहे, म्हणजे हे गटामध्ये बसत नाही आहे. आता दुसरं बघा, दुसरा प्रश्न, गटात न बसणारे पद ओळखा. 6, 10, 18, 28. आता बाळांनो, तुम्ही त्रिकोणी संख्या ऐकला असेल, तर काय आहे त्या त्रिकोणी संख्या? 2 नैसर्गिक क्रमवार संख्यांचा गुणाकार भागिले 2. बघा म्हणजे त्रिकोणी संख्या. आता बघा 3 गुणिले 4 किती येते, भागिले 2. बे की बे, बे दोन्ही 4, 3 दोन्ही 6. बघा 4 गुणिले 5 भागिले 2. बे की बे, बे दोन्ही 4, 5 दोन्ही 10. ओके, त्यानंतर 6 आहे. 6 म्हणजे 5 गुणिले 6 भागिले 2. बे की बे, बे त्रिक 6, 5 त्रिक 15. आता 6 गुणिले 7 भागिले 2. बे की बे, बे त्रिक 6, 7 त्रिक 21. पुढं 7 गुणिले 8 भागिले 2. बे की बे, बेन चौक 8, 7 चौक 28. बघा पुढं पण आपल्याला काढता येते, म्हणजे 6, 10, 15, 21, 28. ह्या सर्व संख्या कसल्या आहेत, त्रिकोणी संख्या आहेत. कसल्या संख्या, त्रिकोणी संख्या. लक्षात आलं तुमच्या, या सगळ्या संख्या कसल्या आहेत, त्रिकोणी संख्या आहेत. आता बघा त्याच्यातलं इथं पर्यायामध्ये बघा 6 त्रिकोणी संख्या आहे, 10 त्रिकोणी संख्या आहे, 28 सुद्धा त्रिकोणी संख्या आहे, पण 18 ही त्रिकोणी संख्या नाही आहे. त्यामुळे गटात न बसणारं पद कुठलं येणार आहे, 18 येणार आहे. हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बरं का विद्यार्थी मित्रांनो, कारण की त्रिकोणी संख्येवर एखादं गणित तुम्हाला परीक्षेत विचारलं जातं आणि तिथं पोरं फसतात की त्यांना कोणताच
तर्क लागत नाही आणि त्या ठिकाणी मुलांचं उत्तर चुकून जातं. लक्षात आलं? ओके. थांबा हां. हे क्लीन करूया आपण, म्हणजे आपल्याला पुढचा प्रश्न सोडवता येईल. बघा पुढं प्रश्न काय आहे, परत गटातनं बसणारी पद ओळखा. बघा विद्यार्थी मित्रांनो, जर शिकवत असताना जर तुम्हाला स्पीड जर वाढवायचं असेल तर यूट्यूबच्या सेटिंगमध्ये एक ऑप्शन असतोय, हा स्पीड वाढवायचा, स्पीडचा, त्या ठिकाणी तुम्ही स्पीड वाढवून तुम्ही बघू शकताय. ओके. आता बघा गटातनं बसणाऱ्या पदाचा जर विचार केला तर असे चार चार अंकी ज्यावेळी संख्या असतात, बघा विचार मी काय सांगतो, चार अंकी संख्या असतात तर त्यावेळी तुम्ही प्रत्येक संख्येचं निरीक्षण करा. आता बघा मी संख्या वाचताना कशी वाचतो बघा, 2 10 5. आता लक्षात आलं, 5 दुनी 10, ती मधली संख्या आली. दुसरी बघा हा संख्या कशी आहे, 4 20 6. आता इथं 5 24 येते, पण इथं आहे किती 20 आहे. किती यायला पाहिजे, म्हणजे 24 यायला पाहिजे, पण आहे किती 20. तिसरा पर्याय बघा तसं जुळतंय बघा, 3 21 7, 7 त्रिक 21 येते. हां 5 40 8, 8 पंचे 40 येते. म्हणजे येत नाही काय आहे, तर हा पर्याय येत नाही आहे. ज्या ठिकाणी 24 पाहिजे होतं त्या ठिकाणी किती आहे 20 आहे. म्हणजे चुकीचं कुठलं आहे, पर्याय क्रमांक 2 हा चुकीचा आहे, की ज्या ठिकाणी हा कडच्या दोन संख्यांचा गुणाकार ही मधली संख्या येते, हे त्या ठिकाणी ते फॉलो करत नाही, त्यामुळे हे चुकीचं आहे. पुढचं गटातनं बसणारे पद ओळखा. बघा आपण आता पुढचं एक्झाम्पल सोडलं, या ठिकाणी घेतो. बघा बघा चिथं पण 3 अंकी संख्या असतील बघा, 7 35, तिची फोड करायची, 6 24, नंतर 4 20, 3 15. बघा 4 अंकी 3 अंकी संख्या असतील तर अशी फोड करून द्यायची. आता 7ला 5 न गुणलं, 7 5 35, 4ला 5 न गुणलं, 4 पंचे 20, 3ला 5 न गुणलं, 3 पाची 15, आणि इथं जर 5 न गुणलं तर 6 पंचे 30, पण इथं आहे किती 24, याला पाहिजे होतं किती 30. म्हणजे पर्याय क्रमांक 2 जो आहे 2 तो चुकीचा आहे. म्हणजे इथं तर्क काय लागला, की पहिली संख्या गुणिले 5, जे हे दुसरा पर्याय जो आहे तो फॉलो करत नाही आहे. लक्षात आलं का, मी 3 पहिल्यांदा त्रिकोणी संख्या, मग 4 अंकी संख्या, मग 3 अंकी संख्या, ह्या वेगवेगळ्या पद्धतीची गणित यासाठी घेतलेत की तुम्हाला कोणतं पण असो. हा बघा क्रम प्रकरण शिकवत असताना तुम्हाला समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या, वर्गसंख्या, पाड्यातल्या संख्या, ह्या अशा पद्धतीच्या गोष्टी तुम्हाला अनुभवायला मिळाल्या असतील, पण ह्या पण गोष्टी तुम्हाला अनुभवता आल्या पाहिजेत यासाठी बाळांनो हे प्रकरण आपण यामध्ये टाकलेलं आहे. आता बघा शेवटचा प्रश्न, कोल्हापूर, सातारा आणि सांगली हे कुठं आहे, महाराष्ट्रात आहे. म्हणजे महाराष्ट्र हे राज्य आणि त्या राज्यामधले हे 3 जिल्हे आहेत. पण गुजरात हे काय एक वेगळं राज्य आहे, त्यामुळे गटातनं बसणार काय येणार आहे, गुजरात येणार आहे. लक्षात आलं. म्हणजे तुम्हाला थोडीफार प्रमाणामध्ये जिल्हे, तालुके असतील, तालुके राहू दे सोडा, पण जिल्हे, राज्य, राजधान्या या तरी गोष्टी तुम्हाला माहीत असणं फार गरजेचं आहे. हां आणि प्रेझन्स ऑफ माइंड जर तुम्ही दाखवलं तर तुम्हाला निश्चित त्या ठिकाणी चांगले गुण मिळू शकतात. ओके, धन्यवाद मित्रांनो.